मीरा, मी तुझा नवरा नाही आणि तू माझी बायको नाही. वेदाचे बाबा, मला माहित आहे जे घडलं ते तुम्हाला मान्य नाही. मी पण अजून गोंधळातच आहे, पण जे घडलं ते आपण बदलू शकत नाही ना. आणि आता मी वेदाची आई आहे. मी पण तेच बोलतोय. तू वेदाची आई असशील, माझी बायको नाही. मान्य आहे मला की तुझ्यामुळे वेदा हसू लागलीये, खेळू लागलीये. एवढंच नाही तर माझी वेदा बोलू लागलीये. तू वेदासाठी जे काही केलंस ते माझ्यावर उपकार आहेत, पण म्हणून मी तुला माफ करणार नाही. वेदाचे बाबा, तुम्ही मला माफ करावं ही माझी अपेक्षाही नाहीये. मी तुमची गुन्हेगार आहेच, पण मी काय म्हणते त्याच्यावरती विश्वास ठेवा. हे बघा, मायाताईंना वेदा कधीच नको होती. मायाताईंनी ना वेदाचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघितलं नसतं. आणि इतकंच काय, नर्मदा आत्या आणि सगळेच त्यामध्ये सामील आहेत. तुझ्यावर विश्वास ठेवायचा मी? हा मीरा, माया अंबिकाची बेस्ट फ्रेंड होती. ती वेदा सोबत असं वागूच शकत नाही. हा तुमचा भ्रम आहे. एनफ मीरा, बस. मला तुझं काही ऐकायचं नाही. आणि आज आलीस ना, माझ्या बेडरूम मध्ये पाय सुद्धा ठेवायचं नाही. लक्षात ठेव. आणि तुम्ही काय सांगताय? माझी मीरा स्वार्थी वागली? अहो, यावर माझा विश्वास कधीच बसणार नाही. साक्षात परमेश्वराने जर येऊन सांगितलं की तुमची मीरा स्वार्थी वागली, मी त्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. एक साधं उदाहरण म्हणून सांगतो. आम्ही खूप गरीब माणसं, आमच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज होतं. ते कर्ज फेडण्याची ऐपत नव्हती. पण ते कर्ज फेडावं त्यासाठी मीराला 4 पैसे मिळवावे म्हणून तिची काकू तिचा सतत छळ करत आली, सतत. पण तरीही मीराने नृत्य शिकायला येणाऱ्या मुलींकडून एका पैशाची अपेक्षा कधी केली नाही. ती मीरा तुमच्या या श्रीमंतीला भुलेन? कदापि शक्य नाही. ओ गुरव, बात करा तुमचे मीरा पुराण. तुमची मीरा ना एक नंबरची ढोंगी आहे, ढोंगी. तुम्हीच ढोंगी आहात. उलट उत्तर देतेस मला? कार्टे, तुझा कान उपटूनच काढते. आत्या, तुम्हाला जे बोलायचं आहे ते मला बोला. माझ्या बहिणीला हातही लावायचा नाही. काका, हे बघा, लग्नात जे घडलं ते का घडलं ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण तुम्ही आता या घरात थांबू नका. तुम्ही गावी निघून जा. जेव्हा तुम्हाला या घरात सन्मानाने बोलवतील ना, तेव्हा तुम्ही या. ठीक आहे, आम्ही आता निघतो मीरा. निघतो पैसे. अरे वेदा, ये बाळा, ये ये. अरे वा, कशी आहेस? छान. तुझ्यासाठी खाऊ तर आणलंय, पण तुला चॉकलेट आवडतं ना? छान, गोड बाळे.
तुमचा जावई नाहीये.